शिवाजी महाराज की जय भवानी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो। हा आवाज कुणाचा? आमदार भरतशेठ गोगावले तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून, मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज या व्यासपीठावरती ज्यांच्या विजयाचा शिक्कामोर्तब करण्याकरता आपण या ठिकाणी जमला ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मारणारे चौकार आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब, माझे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे आणि माझ्या वडिलांचे स्नेह मित्र आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर साहेब, माझे मित्र आणि माझ्या मोठ्या भावासारखे आमचे माजी आमदार अनिकेत भाई तटकरे, त्याचप्रमाणे माझी आई सुषमा गोगावले, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आरपीआयचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, तरुण सहकारी, वडीलधारी मंडळी, आज आपण आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता इथं आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी जमलात। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण अर्ज भरत असताना आपण या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पासून ते अगदी सालेवाडी नाक्यापासून आणि भगवंताच बेकरीच्या तिथं आपण समारोप करणार आहोत। मंडळी, आज जवळपास आपल्या डोक्यावरती सूर्य एवढा तापतोय, परंतु आपल्या आमदाराला, आपल्या गोरगरीब जनतेच्या आमदाराला आपण सर्वजण हजारोच्या संख्येने इथं आल्याबद्दल मी आपलं गोगावले कुटुंबाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। आता आमदार साहेबांनी जो वारसा या मतदारसंघामध्ये चालवला, 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याच्या माध्यमातून आपण सर्वजण चालणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आहोत। माझी तटकरे साहेबांना विनंती आहे, आता तटकरे साहेबांनी मगाशी हात केला, अनिकेत शेठ जरा इकडे लक्ष दे, आणि मी हात केला फक्त उभे, मला म्हटले तिकडे बसलाय तुझा दोस्त, आणि मी त्यांना सांगणार होतो की साहेब काल आपल्या पक्षातले काही पुढारी तिकडे गेले, परंतु त्यांना माहिती नाही की घड्याळाचा काटा हा रायगड जिल्ह्यातला फक्त आणि फक्त सुनील तटकरे साहेबांच्याच जीवावरती चालतो हे त्यांना अजून माहिती नाही आहे। आणि महाड विधानसभा मतदारसंघामधला काटा बीजेपीचा जो आहे आपला फुल कमल, तो प्रवीण भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चालतो, आणि धनुष्यबाणाचा काटा तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाखाली चालतो, आणि महाडमध्ये भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो। मंडळी, आता बरंच काय आपल्यावरती बोलून गेले, मला काय कुणावर टीका टिप्पणी करायची नाहीये, आपल्याला महत्त्व त्यांना द्यायचं नाहीये। आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी 3600 कोटी रुपयाचा निधी आपल्या महाड, पोलादपूर, माणगावच्या जनतेसाठी आणला, त्याचा आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करूसा वाटतोय। आज बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळपास आमदार साहेबांनी 259 कोटी रुपयाचा निधी आणला, वरण जिल्हा परिषदमध्ये 173 कोटी रुपयाचा निधी आणला, नाते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 125 कोटी रुपयाचा निधी आणला, आणि विनेरे जिल्हा परिषदमध्ये 179 कोटी रुपयाचा निधी आणला, आणि वौर जिल्हा परिषदमध्ये 466 कोटी रुपयाचा निधी आणला, देवळे जिल्हा परिषदमध्ये 153 कोटी रुपये, लोहारे जिल्हा परिषदमध्ये 193 कोटी रुपये, निजामपूर जिल्हा परिषदमध्ये 259 कोटी रुपये, आणि गोरेगाव जिल्हा परिषद 36.55 कोटी रुपये, 36,55,00,000 रुपये, आणि मांजरवणे पंचायत समिती गणात 52 कोटी रुपये। या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आता आमदार साहेबांना काही लोक पाणी पाजायला निघालेले आहेत, काही लोक हरवायला निघालेले आहेत, काही लोक पराभूत करायला निघालेले आहेत, परंतु त्यांना अजून माहिती नाही की भरत शेठची जादूची कांडी कशी या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये चालते ती।
गेल्या 3 निवडणुकीचा इतिहास जर का आपण पाहिला, विरोधात आपल्या कोण होता त्याचा विचार करू नका. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की 2004ला ज्यावेळेला निवडणूक लढवली गेली विरोधी पक्षाकडून, त्यावेळेला राष्ट्रवादीच्या चिन्हावरती इथं निवडणूक लढवली गेली. त्यावेळेला पण आपला आमदार हा धनुष्यबाणावरती होता. कैलासवासी प्रभाकर मोरे साहेब होते. त्यावेळेला त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला. 2009ला ज्या वेळेला भरत शेठला तिकीट दिलं, त्यावेळेला काँग्रेसचा हाताचा पंजा होता. त्यावेळेला पण आमदार भरत शेठ गोगावले झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. त्यावेळेला चिन्ह पण आपलं धनुष्यबाण होतं. 2014ची निवडणूक पाहिली आपण, त्यावेळेला समोरचा आमदार जो काय उभा होता त्यांचं चिन्ह होतं हाताचा पंजा. आपल्या आमदाराची निशाणी होती धनुष्यबाण. 2019ची निवडणूक आपण पाहिली तर आमदार साहेबांची निशाणी होती धनुष्यबाण, समोरच्यांचा होता हाताचा पंजा. आणि आता जे उभे आहेत त्यांचे आहे हाताची मशाल. आणि आपलं काय? मग गद्दार कोण? आणि प्रवीण भाऊ पहिल्यांदा या महाडच्या इतिहासामध्ये ठाकरे कुटुंबातलं कोणतरी इथं सभेला यावं लागलं आणि उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला, याच्यातच भरत शेठ गोगावलेंचा विजय आहे. कारण की आज संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना आता काही लोक सांगतायत की आमचं घर एमआयडीसीच्या चुलेवरती चालतं. आता परवाच्या दिवशीच त्यांना व्हाईट हाऊसमध्ये बदलवले होते कुणीतरी, त्यांना माहिती नसेल अजून. परंतु मला कुणाच्या व्यक्तिगत जीवनावरती बोलायचं नाही आहे. परंतु याद राखा, जर आमच्या वाटेला गेलात तर मात्र सुट्टी नाही. कारण की भरत शेठने आम्हाला शिकवण दिलेली आहे, माझ्या आईने मला शिकवण दिलेली आहे की विकास स्वतःहून कुणाला पाय लावायचं नाही, परंतु आपल्याला पाय लावला तर मात्र सोडायचं नाही आहे. आणि म्हणून आज आमचे आजोबा आले होते परवा. आता त्याच्यावर पप्पा बोलतील, प्रवीण भाऊ बोलतील, अनिकेत भाई बोलतील. म्हणजे कोण? आता तुम्हाला माहिती आहे देसाई साहेब. देसाई साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, मी आपल्याला एक चांगलं श्रद्धेचे स्थान ठिकाणी या ठिकाणी मानतो. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया माझी समोर आहे, परंतु 23 तारखेनंतर तुमची कुंडली मी मीडिया समोर वाचून दाखवता नाही. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, कुठनं कशा बॅगा गेले 7.5 वर्षामध्ये गेल्या. आता उद्योगमंत्री मान्य उदय सामंत साहेब थोड्याच वेळात येणार आहेत, ते पण आपल्याला सांगतील. 8 वर्ष यांच्याकडे उद्योग खातं होतं, किती लोकांना नोकऱ्या दिला विचारा. 8 वर्ष यांनी आम्हाला काय दिलं हे पण विचारा. 8 वर्ष भरत शेठनी निधी मागितला तर या लोकांनी निधी दिला नाही. ज्या वेळेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आलं, त्यावेळेला जवळपास 95 कोटी रुपयाचा रस्ता एमआयडीसीचा तो आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मंजूर करून आणला. आता हे सांगतायत खंडीखोर आमदार यांचा कार्टा गुंड. बरं बाबा, मी कार्टा, मग तुमचा मुलगा आमच्या सोबत आहे, तुमचा मुलगा शिंदे साहेबांसोबत काम करतोय, तो पण माझ्या वयाचा एवढा आहे. अधिक न बोलता आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, येणारी 20 तारीख ही आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला भरत शेठना धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला त्यांना विजय करायचा आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपल्यासोबत मित्रपक्ष आहेत. ज्या वेळेला लोकसभेला आपण तटकरे साहेबांचं काम केलं भाजप शिवसेना म्हणून, आता दोन्ही मी त्या दिवशीच सांगितलं, सुनील तटकरे साहेब पण भरत शेठचा फॉर्म भरायला येतील आणि अनिकेत भाई पण येतील. आणि त्या दोघांनी तो शब्द या ठिकाणी पाळलेला आहे. परंतु अनिकेत भाई, जो 5000चा लीड या निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा होता, तोच लीड या निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्ही द्या. बाकी महाडमध्ये आम्ही त्यांना झोडून काढतो, एवढंच मी आपल्याला या निमित्त सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.